भारतामध्ये पहिल्यांदाच अशी विचित्र घटना घडली। यामध्ये मुख्यमंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि या सर्व गोष्टी हुकुमशाहीकडे चाललेल्या दर्शवतात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्यामध्ये ईडी तर्फे अटक करण्यात आली। अरविंद केजरीवालने 1-2 महिने अगोदरच एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते, 24 तासासाठी माझ्या हातात सीबीआय आणि ईडी द्या, भाजपचे अर्धे नेते जेलमध्ये असतील। आणि त्याच्या काही महिन्यातच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली। केजरीवाल यांना अटक केल्यानंतर ते मुख्यमंत्री पदावर राहू शकतात का? दिल्लीमधील मंत्री आतिश यांनी सांगितले, हा सर्व हुकुमशाहीचा प्रकार आहे, लोकांवरती हुकुमशाही लादली जाते। केजरीवाल यांना अटक झाली तरी देखील ते मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्रीच राहतील। गरज पडल्यास अरविंद केजरीवाल तुरुंगामधून सरकार चालू शकतात। कोणताही नियम त्यांना तसे करण्यापासून रोखू शकत नाही, कारण की त्यांना सर्वसामान्य जनतेने मुख्यमंत्री केले आहे। पण भाजपने त्यांच्या शक्तीचा वापर करून अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीमध्ये नाव खराब करण्याचा चांगला डाव आखला। या अगोदर कथित मद्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या बऱ्याचशा नोटीस आल्या होत्या, परंतु ते म्हटले होते, मी जर काही केलंच नाही तर मी ईडीला का